तुम्हाला मूल होण्यासाठी औषध देतो असं सांगून एका महिलेचे दागिने लंपास करणारा इसम अखेर पोलिसांच्या जाळ्यात. सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली गावात ही घटना घडली. आरोपीचे नाव आहे नागेश राजू निकम, वय 36, इंदापूर, पुणे जिल्ह्यातील रहिवासी. तो दाम्पत्याच्या घरी जाऊन म्हणाला, मी तुम्हाला मूल होण्यासाठी औषध देतो. महिलेचा विश्वास जिंकून तिला देवघरात बसायला सांगितलं. अंगावरील सर्व दागिने काढून कपड्यावर ठेवायला लावले आणि ते एका हंड्यात ठेवल्याचा बनाव केला. 20 मिनिटं कुणाशी बोलायचं नाही असं सांगून तो घराबाहेर पडला आणि कार घेऊन पसार झाला. दाम्पत्याने तातडीने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपास करून आरोपीचा कार क्रमांक MH12PH8795 शोधला. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. आरोपीला कारसह पकडून तब्बल 5 लाखाचा मुद्देमाल, दागिने अधिक कार जप्त केली. दागिने परत मिळाल्याने दाम्पत्याला दिलासा मिळाला. शेवटी शिकवण एकच, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका, कारण की फसवणूक करणारे ठिकठिकाणी फिरत आहेत.